पूर्वी लोक असं म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार होऊ नये, पण आता बिहारचे लोक असं म्हणायला लागले की बिहारचा आता महाराष्ट्र होऊ नये। अतिशय दहशतीच्या वातावरणामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। कुठे किडनॅपिंग केलं जातं उमेदवारांचं, कुणाला फॉर्म भरू दिला जात नाही, सत्तेचा गैरवापर करून कुणाचे अर्ज बाद केले जात आहेत। सध्या महाराष्ट्रातलं जे राजकीय कल्चर आहे हे अतिशय खालच्या पातळीवर येऊन ठेपलेलं आहे आणि गुंडागर्दी, दहशत करणं आणि सत्तेचा गैरवापर करणं याचं प्रमाण वाढलेलं आहे। मला असं वाटतं नगरपालिकेच्या निवडणुका या खूप पारदर्शी झाल्या पाहिजे, विकासाच्या मुद्द्यांना धरून झाल्या पाहिजे, जनसामान्यांचे प्रश्न समोर आणून झाल्या पाहिजे। पण दुर्दैवानं उमेदवार सुद्धा खालच्या पातळीवर एकमेकांची उणीधुणी काढतायत, खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप करतायत। हे लोकशाहीला अपेक्षित नाहीये। महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे, साधू संतांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये निवडणुका या शांततामय मार्गाने झाल्या पाहिजे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। पण अनेक ठिकाणी काय निवडून आलेल्या लोकांना काय वाटतं की आता हा मतदारसंघ म्हणजे आमची वतनदारी आहे, मक्तेदारी आहे आणि आम्ही म्हणून तेच झालं पाहिजे। आणि घराणेशाहीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका एका घरातले सगळे उमेदवार जर तुम्ही देणार असाल तर काय तुम्ही राजकारणामध्ये आदर्श निर्माण करणार? तुम्ही महाराष्ट्रातलं चित्र जर बघितलं तर अनेक नेत्यांनी स्वतःच्याच कुटुंबातले लोक निवडणुकीच्या मैदानात उतरवले। मला असं वाटतं की हे लोकशाहीला मारक आहे। सामान्य माणसाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे, पण निवडणूक लढण्याचा सुद्धा अधिकार आहे, याचं भान ठेवलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर दहशतीचं, दादागिरीचं, गुंडागिरीचं सुरू आहे, हे राजकारण थांबलं पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्या सगळ्यांना मान्य करावाच लागेल। पण आता कदाचित असं असू शकतं की ग्रामीण भागातला जो कौल आहे तो भाजपच्या विरोधात असू शकतो, कारण सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, कर्जमुक्ती करायला सरकारने वेळ घेतलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड रोष सरकारबद्दल मनामध्ये आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि सत्तेतल्या लोकांबद्दल आहे। त्यामुळं आपलं खालचं वातावरण चांगलं होईपर्यंत निवडणुकाच घ्यायच्या नाही अशी कदाचित छुपी भूमिका सत्ताधारी पक्षांची विशेषतः भाजपची असू शकते। त्यामुळं कदाचित न्यायालयाचा आधार घेऊन या निवडणुका लांबणीवर टाकायच्या असा प्रयत्न सरकारचा असू शकतो, असं कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे। आणि जेव्हा वातावरण चांगलं होईल ग्रामीण भागात तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढू, कारण न्यायालयामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। त्यामुळे कदाचित या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नेटवर्क हे शहरांमध्ये सुद्धा आहे। मी जेव्हा बुलढाण्याच्या लोकसभेला उभा होतो त्यावेळी मला शहरवासियांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या चळवळीला आम्हाला व्यक्तिगत मानणारा एक वर्ग बुलढाणा शहरासह अनेक शहरांमध्ये आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची एक व्यापक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आमची भूमिका ठरवणार आहोत। आमचे जरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नसले तरी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू। जी भूमिका आम्ही घेऊ, ज्याच्या पारड्यात आम्ही वजन टाकू, तो उमेदवार निवडून येईल। आमचं उपद्रव मूल्य आम्ही या 2-4-5 दिवसामध्ये बैठक घेऊन त्या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आमच्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटनेशिवाय कोणालाही नगरपालिकेची निवडणूक जिंकता येणार नाही, एवढं मात्र उपद्रव मूल्य आमच्या शहरांमध्ये आहे।